तुम्ही असा आलात तर नाही चांगलं. इथं दिसतं का? इथं दिसतं, दोघा नाही दिसत. नमस्कार. नमस्कार. काल मी इथं पेंटिंग करत होतो, त्यावेळेस मला हे सुधीर पाटील काका भेटले मला काल. सहज कुठला तरी पत्ता शोधत होते, ते मला विचारले. तर त्यावेळेस मी अशीच ॲड्रेस वगैरे घेतला, ओळख झाली आणि आज नेमकं भेट झाली. तर त्यांना एक प्रश्न विचारला मी की मरणं सोपं की जगणं सोपं. तर त्याच्यावरती त्यांनी विश्लेषण फार सुंदर केलेलं आहे. तर पहा ते इंद्र दरबारातली कथा सांगितली त्यांनी एक. तर ते तुम्ही ऐका त्यांच्या मुखाद्वारे. नमस्कार, मी सुधीर पाटील. आमच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं जगणं सोपं का मरणं सोपं. आयुष्यामध्ये आपणला जन्म देती आई, ते सोपं होतं आपलं बाहेर पृथ्वीवर धरणी मातेच्या कुशीत देणं. परंतु त्याच्या वेदना आपणला जन्म देत असताना आईला फार झालेल्या असतात. ह्याचा प्रत्येक माणसाने ह्याचा आपणला लाईफमध्ये आपल्या 3 आई आहे. एक जन्म दिलेली आई, एक धरणी माता, आणि आपण रडत असताना आईला दूध नाही आल्यावर ते गोमातेचं दूध पाजून ती येत. ह्यांचा प्रश्न असा आहे, मी म्हणलो त्यांना की जीवन जगणं फार आनंददायी आहे, ते तुम्ही कशा प्रकारे जाता तुमच्यावर अवलंबून. त्याच्यामध्ये 3 प्रिन्सिपलच लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पहिलं प्रिन्सिपल, खोटं बोलायचं नाही. दुसरं प्रिन्सिपल, कोणाला बुडवायचं नाही. आणि तिसरं प्रिन्सिपल हे असं आहे, आपल्या हाताने सत्कर्म व्हायला पाहिजे. सत्कर्म ह्याचा अर्थ असं नाही पोत्या वाचलं हे वाचलं ते नाही. तुमच्या घरापुढे चिमण्या येतात सकाळी सकाळी पाणी बुडकत दानव, त्या चिमण्याला एक 4 दाणे 5 बोटामध्ये बसलेले दाणे असे टाकले तरी ते सत्कर्म आहे तुमचं. हे सत्कर्म करत असताना मनुष्य आपल्या अस्तित्वाची जाणीव विसरून जातोय आणि पैसा कमवताना अस्तित्वाची जाणीव ठेवतोय. मग कोणतं चांगलं तुम्हीच सांगा. आपणला विसरून जाणं चांगलं का आपण काळजीमध्ये रात्रंदिवस न झोपणं चांगलं? बरोबर. आराम घ्यायचा ठीक आहे ना. आपणला 2च गोष्टी कराव्या लागतात. रात्री जेवल्या जेवण झालं रात्रीचं आपलं 7ला 8ला, तर आपणला कॉटवर पडल्या किंवा जमिनीवर झोपल्या निद्रा आली पाहिजे. काय करायचं? करोडो रुपये, हजारो कोटी, लाखो कोटी रुपये फटकून काय करणार आहेत त्याचं? आपणला पोटाला तीचभर पोट आहे. आपण तीचभर पोटाला दिवसभरात 10 रुपयाचंच लागतं आपल्याला खायला. नाणी. हा, आई आलो त्याच्यावरच आलो. एक सावकार होता. तो असं दररोज सकाळी आपलं किराणाचं त्याचं होलसेल दुकान होतं. पांढऱ्या अशा गाद्या टाकलेल्या, 2-3 लोक नोकर, दार उघडायला, झाडू काढायला, पाणी काढायला. ह्यानं आलाय की पाया पडायचा उंबरट्याचा आणि गादीवर जायचं, उदबत्ती हार देवाला लावून खाली बसायचा. मग तिथं मागत तरी कोणी येत असतात. आता ही फार जुनी गोष्ट आहे. त्यावेळेस पैसा नव्हता. मग काही व्यापार करत असताना काही 1 MP, 2 MP, 3 MP, 5 MP काही पैसे होते, तांबडे पैसे होते. मग तो काय करायचा, काही लोकाला वंजळी जेवढं बसेल तेवढं काय असेल ते धान्य द्यायचा. काही लोकाला त्यानं 1 रुपया 1 पैसा द्यायचा. आणि तारुण्य म्हणजे की 50-55 वयामध्ये तो अकस्मात निधन पावला. त्याचं निधन झाल्यानंतर तो सरळ यमराजाने यमदेवतेने त्याला चित्रगुप्ताला बोलावून आणलं. यमदेवता सगळे तिथे त्याला इंद्राच्या दरबारात नेले. प्रत्येक आत्म्याचं स्वागत हे तिथे जेवण करूनच होत होतं.
इंद्राचा दरबार हा असा मोठा चमत्कारी, हां तिथं कोणी आत्मा आले यायला आहे म्हणले की आज दिवसात किती 100 येणार 200 येणार त्यांना सगळं माहित राहायचं. पण नाही स्टोरी म्हणून आलं एकाने, हा? नाही स्टोरी म्हणून सांगितलं एकाने. आंबेजोगाईचे माझे मित्र आहेत, तर त्यांनी नाही स्टोरी काकाकडून नाही स्टोरी ऐकलं मिळते म्हणून सांगतायत. हां तर इंद्राच्या दरबारात असे छान कवळे कवळे केळीचे बाणं टाकलेले. एकटा म्हणतो बिग फॅन सर. हा हां काय अशी इंद्राचा दरबार हा काय हो, तिथं सगळं सौंदर्य सुख. त्या दरबारामध्ये गालिचे अंत परंतु हे जे आत्मे तिथे इंद्राच्या दरबारात येत होते त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथं दररोजच तिथं जेवण चांगलं, स्वाद्य चांगला हां हां असं जेवण. परंतु जेवण तिथं तुमच्या कर्मावर होतो साहेब. बर काय कर्मावरती. कर्मावरती आपण आता जेवण घालतो, पैसा देऊन घालतो, हां हां पण तिथं त्याच्या कर्मावर जेवण. हां हां आता आपण कर्म, आता चांगले कर्म कोणचे वाईट कोणचे कर्म आपलं आपण ठरवायचं. कोणी काही पोथी पुराणात सांगते, परंतु आपण जे कर्म करतो ते आपणला त्याच्यापासून समाधान मिळालं पाहिजे. हो बरोबर. मग इंद्राच्या दरबारात हे सगळं सुरू झालं असं. आणि झाल्यानंतर सगळ्या हे बसला सावकार तिथं, आत्मा त्याचा. हां त्याच्या आईनं जो आत्मा घातला होता तो आत्मा आता बाहेर निघाला ना. हो आणि आत्मा निघत असताना त्याला काय त्रास होतो होता, भयंकर त्रास होतो. मग तो आत्मा झटके मारून त्यांनी इंद्राने घेऊन गेली, आपल्या यांनी घेऊन गेली यमाने. आणि चालले आपले, गेले इंद्राच्या दरबारात गेले. त्यानं जाता आता म्हणलं हे इकडं कुठं जातं रे, हे जाते म्हणले गटारी, म्हणजे जन काय म्हणते त्याला एक शब्द आहे, पाप केलेलं आहे. पाप. पाप म्हणजे सगळं नरक नरक नरकामध्ये जातो तो. आणि इकडे जातो ते मीडियम पुनर्जन्म, आणि स्वर्गात येतो तो कायमचा. बरोबर. कायम स्वर्गामध्ये जातो. नरक पाताळ आणि स्वर्ग. हा. तर स्वर्गामध्ये गेलेला मनुष्य पुन्हा खाली येत नसतो. त्याचे काही हजारो वर्ष पूर्ण झाले आणि देवाला वाटले, इंद्राला वाटले की बाबा आता ह्याला अजून एकदा पुनरुपी जन्म द्यावा, तर त्यांच्या इंद्राच्या परमेश्वर पुन्हा जन्म. बर. असं असताना सगळे लोक बसले आत्मे जेवायला. आणि सगळ्याच्या पात्रामध्ये कोणाच्या ज्याच्या त्याच्या कर्मानुसार एकाच्या गुलाबजामुन, एकाच्या स्वादिष्ट अन्न, पंचपक्वान्न हे तेच टाकले. आणि ह्या सावकार याच्यात फक्त चिल्लर वंजळभराचे. सावकाराला राग आला. सावकार म्हणला, देवा म्हणला, इंद्रदेवा म्हणला, हे कसं पंक्तीला प्रपंच करायला तुम्ही, हे नाही बरोबर ना. मग त्यांनी बोलावले. चित्र आणि गुप्त दोन्ही वेगवेगळे आहेत. गुप्त हा असतो ना, गुपित तुमचं सगळं कॉन्फिडेन्शियल ज्याला म्हणतो आपण, ते इंद्राकडे देत असतो. मग ते गुप्ताला बोलावले. अरे ह्याचं काय सावकार काय बघे, त्यांनी सगळं त्यांचं गोपनीय सगळं काय काय असेल ते त्यांनी त्याला दिलं. देवा म्हणले, तू किल्ल्या कोणाला आपल्या स्वतःच्या हाताने कधी तोंडात घातलास का बाबा? नाही. तू खात होतास, एक घास त्यालाही द्यायचं ना. तू डायरेक्ट इंद्राच्या दरबारात गेला असतास, तू पैसे दिलास, तू धनवान होतास आणि तू पैसे दिलास, त्यामुळं तू केलेलं दान हे पैशारूपी असल्यामुळे तुला तुझ्या ताटात सगळे पैसे. आपण गोष्ट चांगली वाटली, अध्यात्म चांगलं वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आमच्या मित्राच्या ॲपवर भेट द्या, तेच आपल्याकडे. तर मी आता काकाशी असंच कधी आठवण आली की संपर्क साधून फोन करून बोलवून घेईन. असंच एक स्टोऱ्या तुम्हाला मी ऐकायला लावेन, मी ऐकेन. मला ही सवय नाही आहे, कारण रोजच्या धावपळीमध्ये कामामध्ये मला हा वेळ मिळत नाही. पण सहज भेट म्हणजे चांगल्या माणसाला चांगली माणसं भेटतात, हा एक म्हणजे स्वतःचा स्वाभिमान सांगत नाही, पण एक असं घडतं. तर भेट झाली तेव्हा आज अचानक परत भेट झाली. मग एक कथा सांगत होते, म्हटलं माझ्या प्रश्नावरती. तर त्यांनी ती कथा आवडली असेल तर तुम्ही कमेंट करा. मी हे डाउनलोड करून मी इन्स्टाला ठेवणार आहे.
तर तुम्ही परत एकदा ऐका. कुणी जर न ऐकलेलं असेल तर ओके. धन्यवाद. नमस्कार. सुधीर काय पाटील. ना, केशवनगर लातूर. केशवनगर का? केशव माझा फोन नंबर 9373 93 हां 065 65 810. तर ओके. काय म्हणाले, किती जण आले? बरेच जण 7-8 जण आले, 15-20 जण आलेत. लाईव्ह ऐकत होते का? हां मग हं? लाईव्ह ऐकत होत्या. आता मी डाउनलोड